तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे की शिवाजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचं बॅनर आपण कसं क्रिएट करू शकतो, ते पण पिक्सेल लॅबमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला ग्राफिक डिझायनरचा डे 2 आहे मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे की ते कसं क्रिएट करायचं आहे. तर चला मग आपण गणपती बाप्पाच्या नावाने सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मग आजचा ह्याला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, समजत पहिले जे आपण बॅकग्राऊंड क्रिएट करतो, म्हणजे जे आपण बॅकग्राऊंड आहे ना, ते आपण पिंटरेस्टवरून घेतो मित्रांनो. ते मी आधीच घेतलेलं आहे मित्रांनो, परंतु तुम्हाला सध्या आता मी काही दाखवत नाही मित्रांनो. आपण बघूयातच पुढं चालून कसं काय करायचं सर्व. तर आता आपण सर्वात पहिले तर पिक्सेल लॅब ओपन करून घेऊयात. आणि ते जे आपण बॅकग्राऊंड आहे ती पिंटरेस्टवर तुम्हाला सहज मिळेल. व्हाईट बॅकग्राऊंड टाका मित्रांनो, तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. आणि आता हे बघा मित्रांनो, असं ओपन झालेलं आहे. तर आपण यांना जरा अंडू करू. तर हे बघा मित्रांनो, हे फक्त बॅकग्राऊंड राहिलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, हे फक्त बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. आणि आपण याला काय केलं, हे लॉक केलं. हे बघू शकता मित्रांनो, हे असं बॅकग्राऊंड घेतलं मित्रांनो आपण. त्यानंतर मित्रांनो आपण असा एक फोटो घेतला मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. थांबा, थोडा क्रिएट करू दे मित्रांनो, 2च मिनटं आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही असं करून घ्या मित्रांनो. आणि जे ना असं थोडं खाली घ्या मित्रांनो. आणि म्हणजे सेंटरला ठेवा मित्रांनो, म्हणजे मध्यम. आणि जे माझ्याकडून इम्बोस लागलेलं आहे ते जरा हटू द्या मित्रांनो मला. नाही, इम्बोस तर नाही लागलं मित्रांनो. मग याला नेमकी लागलं काय मित्रांनो ते बघू द्या मला. एक तर 2 मिनटं द्या मला मित्रांनो, 2 मिनटं. बरं, जाऊ दे मित्रांनो. आपण हे जे फोटो आहे आपण डिलीट करूया. तर हे बघा मित्रांनो, आपण अशा प्रकारे सारं डिलीट केलेलं आहे. आणि आपण पुन्हा मग हे बघा प्लसवर आपण क्लिक केलं तर तुम्हाला याच्यात 1 2 3 4 5 6 मित्रांनो 6 ऑप्शन बघायला मिळेल. तर आपल्याला सध्या काय फ्रॉम गॅलरी करायचं आहे मित्रांनो. फ्रॉम गॅलरी केल्यावर मित्रांनो आपण हे बघा फोटोज आलेले आहे मित्रांनो. तर आपण फोटोजमध्ये जाऊयात, ऑलमध्ये जाऊयात. ऑलमध्ये गेल्यावर आपल्याला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे तो घेऊ मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे इथं आलेला आहे मित्रांनो. आणि आपण त्याची साईज वाढवूया. तर मग चला बघूया. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी साईज वाढवून घेतो या. तुम्ही पण करा मित्रांनो, तुम्ही पण ट्राय करा. ही जे ना प्रॅक्टिस आहे खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस नाही केलं तर जमणार ना मित्रांनो. तरी बघा असं केलेलं आहे मित्रांनो आपण. त्यानंतर आपण मित्रांनो जे काय करणार आहे ते आपण टेक्स्ट लावणार आहे. हे बघा मित्रांनो, टेक्स्ट लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपण थोडं खाली घेऊया शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला, नाही त्यांचा पायचा. हां, बस अशा प्रकारे मित्रांनो आपण सेट केलेला आहे. बघू शकता तुम्ही, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि आपण त्याला थोडा स्ट्रोक लावूयात, म्हणजे जरा अजून हटके दिसेल मित्रांनो. हे बघा आपण स्ट्रोक लावला. बस मित्रांनो, 2% टाकायचं मित्रांनो आणि राईट क्लिक करायचं. आणि जी शिवजयंती नाव आहे तर हे तुम्हाला करून दाखवतो मित्रांनो. हे बघा, हे जे आहे ना आता हे डिलीट केलं मित्रांनो आपण. तर काय नाही, पिक्सेल लॅब आपण मित्रांनो बंद करायचं आहे. आणि जे झाल्यानंतर आपल्याला इंडियन फॉन्ट कन्वर्टची गरज आहे मित्रांनो. इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे तुम्हाला सहज प्ले स्टोअरवर मिळून जाईल मित्रांनो. आपण याला ओपन करूया आता. मग तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं, डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. तुम्हाला सहजपणे ते मिळेल. आणि हे जे ऑप्शन आहे युनिकोड टू DG फॉन्ट, तर मित्रांनो आपल्याला हा चूज करायचा आहे. हे काय मित्रांनो, हे बघा इथं आपण आलो की टेक्स्ट तयार करायचं आहे. जसं की समजा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आहे. तर आता आपण टाकूया शिवजयंती LAVKAR लवकरच. तर मित्रांनो हे बघा आपलं झालं. आणि युनिकोड टू DG फॉन्ट आणि एक कॉपी मित्रांनो. हे आपण कॉपी केलं मित्रांनो. मग नंतर पिक्सेल लॅबमध्ये यायचं मित्रांनो. आणि जे नाही हे ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. आणि जे आहे टेक्स्टवर क्लिक केलं मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही असं न्यू टेक्स्ट आलेलं आहे. तर काय करायचं मित्रांनो, हे बघा असं आलेलं आहे. तर मग काय नाही, एडिटवर जायचं मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही एडिट, हे तुम्हाला ऑप्शन दिसतंय. एडिट केलं की मित्रांनो आपण जे कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट करून द्यायचं मित्रांनो. हे झालं नंतर ओके करायचं मित्रांनो. आणि जे आहे ना हे असं करा मित्रांनो, वर घ्या, म्हणजे कसं आहे ते क्लिअर होईल मित्रांनो. आणि नंतर फॉन्टमध्ये या मित्रांनो.
हे मी जे तुम्हाला दिलेले फॉन्ट म्हणजे मी देईन तुम्हाला काही दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि जे आपण आता समजा हा फॉन्ट घेऊया, हा नाही मित्रांनो, जो तुम्हाला चांगला वाटेल तो घ्या मित्रांनो. हा फॉन्ट तुम्हाला दिले जाईल, काळजी नसावी मित्रांनो व्हॉट्सअपवर. आणि जर तुम्हाला पण असं फ्री पिक्सल ॲपचे कोर्स शिकायचे असेल मित्रांनो तर मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पण जॉईन केलं जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर. व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सर्व काही शिकलेलो आहे मित्रांनो. थोडंफार कालचा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. ते सांगा आता मला हा बघा, हा फॉन्ट सापडलेला आहे मित्रांनो आपल्याला. तर आपण आता ओके करूया. हे बघा मित्रांनो, आपण ओके केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण जे स्ट्रेच आहे ते जरा कमी करूया मित्रांनो. हे बघा, अशा छान प्रकारे आपण हे केलं. आणि जे आहे ना अँगल आपण म्हणजे सेंटरमध्ये ठेवूयात. हे बघा मित्रांनो, सेंटरमध्ये ठेवलेलं आहे मित्रांनो. याची साईज वाढवून घेऊया मित्रांनो आपण. हे बघा साईज वाढवलेली आहे. अजून थोडीफार साईज वाढवून म्हणजे आपल्याला जे येणं ते जरा सोपं झालं. हे बघा मित्रांनो, याची अशा प्रकारे साईज वाढवली. आणि स्ट्रेचचं पुन्हा कमी करणं लागेल मित्रांनो, कारण की आपण त्याची साईज वाढवली आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण केलं. आणि जे रच्या मध्यात आलं आहे मित्रांनो, आपण ते पुन्हा एडिटमध्ये जाऊन हे जे आहे ना, हे बघा मित्रांनो कसं करायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, असं झालेलं आहे. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं आहे, तर हे आपल्याला मागे टाकायचं आहे बॅक साईडला. तर याला काय करायचं मित्रांनो, हे बघा लेअर पॅनलमध्ये जायचं आहे आणि सरळ एजेन असेल दाबून धरायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागं घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, करून बघा, ट्राय करा. अशी कोणाला जमत नसतं मित्रांनो, ट्राय करत राहा. जमतं, सहज जमतं मित्रांनो. तुम्हाला ट्राय करत राहायची खूप गरज आहे मित्रांनो. तर मग हे बघा, आपण असं सेंटरला सेट करूया. हे बघा मित्रांनो, असं सेट झालं आहे. असं सेट झाल्यावर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, कलर आपण हा वाला घेऊयात किंवा तुमच्या आवडीनं घेऊ शकता मित्रांनो. हा वाला घेऊया, हा जरा चांगला स्पष्ट दिसतो मित्रांनो. आणि त्यानंतर आपण जरा स्ट्रोक लावूयात त्याला, म्हणजे मग जरा तो अजून हटके दिसन. तर हे बघा स्ट्रोक 7% ठेवा मित्रांनो. आणि हा थोडं असं वर घ्या मित्रांनो. आणि नंतर आज आहे आपल्याला शॅडो. हे बघू शकतो मित्रांनो, हा इथं शॅडो आहे. शॅडोवर क्लिक केलं, ऑन करायचं मित्रांनो. आणि जे आहे ब्लर ऑप्सिटी हे पूर्णपणे कमी करायचे आहे. आणि जे ना आहे खालचं एक ऑफसेट वाय, तर त्याला थोडं असं खाली घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जे आहे ना ऑप्सिटी ही जरा कमी करायची आहे मित्रांनो. आणि पुन्हा यायचं आहे आणि हा थोडं वाढून घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता असं छान प्रकारे आपलं ते टेक्स्ट झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चला मग पुढं काय करायचं आपण बघूयात त्याच. तर याला पण आपण लॉक करून घेऊयात. आणि जे आहे ना, हे बघा मित्रांनो, हे बघा असं पॅनल आहे मित्रांनो. हे लॉक काढायचा राहिला, सॉरी मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, हे असं आलेलं आहे. आणि जे आहे ना, हा बॉक्समध्ये आपण इथंच ठेवायचं आहे. आणि आता याची डबल कॉपी करून घेऊया मित्रांनो. तर हे बघा, मी ऑलरेडी कॉपी केलेली आहे मित्रांनो. कॉपी कुठून करायची मित्रांनो, समजा हा आपला पहिला बॉक्स आहे, तर हे जे ना एडिट ऑप्शन, तर त्याच्यावर हे बघा एक कॉपीचा ऑप्शन आहे मित्रांनो. हे बघा कॉपी झालेलं आहे मित्रांनो. पण आपण हेच घेऊ, कारण की आता मी ते ऑलरेडी कॉपी केलेलं आहे मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, इथं पण ते आलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे छान प्रकारे मित्रांनो असं थोडं हे करायचं आहे मित्रांनो, म्हणजे आपलं नाव पण नाही झाकलं पाहिजे आणि हे बरोबर बसलं पाहिजे मित्रांनो त्यात. तर हे जरा आपण खाली घेऊया, कारण की ह्या जरा टेक्स्ट जरा मोठा झाला आहे मित्रांनो. तर हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे छान झालेलं आहे. आणि मित्रांनो तुम्ही तुमचा लोगो पण टाकू शकता इथं, किंवा मित्रांनो इथं, किंवा असं इथं पण टाकू शकता मित्रांनो, किंवा असं इथं. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे छान प्रकारे सांगितलं आहे मित्रांनो. तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि जे आहे ह्या प्रॅक्टिस पीस तुम्हाला रेडी करून ग्रुपवर टाकायचा आहे मित्रांनो. हा सर्वांना टास्क आहे. तर ज्यांनी ग्रुपवर ना टाकला त्यांना आपण काहीतरी शिक्षा देऊयातच. लवकर भेटूया आपण उद्या पुन्हा. चला मित्रांनो, बाय, सी यू.